दुसऱ्या दिशेला मैमान, ज्यांच्या माध्यमातून ही गेली स्पर्धा आयोजित केली आहे. संघ सावरे टीम मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय टीम सावरे टीमने. संघनायक निलेश शिंदे यांनी टॉस जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करू असं सांगितलं. क्षेत्ररक्षण अगदी सजवलंय. लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, त्याचबरोबर मिड विकेट, मिड कव्हर, डीप कव्हर असं क्षेत्ररक्षण खूप चांगलं सजवलंय. स्लिप मध्ये देखील तैनात आहे. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये विनायक शिंदे, ज्याच्याकडे आपण पाहतो कबड्डी मध्ये अग्रेसर आहेत. कबड्डीच्या मॅचेस देखील ते खूप सारे खेळलेत, परंतु आज आपल्या गावासाठी क्रिकेटच्या मॅचेस खेळत असताना पहिला पॉवर प्लेचा चेंडू दौलत शिंदे यांचा विक्रम यांच्यासाठी ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंच सांगतायत की हा खराब चेंडू, वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. मागच्या हंगामामध्ये पाहिला तर दोन्ही टीमचा अगदी प्रवास चांगला राहिला या पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन मध्ये, परंतु आज मात्र या क्रीडा नगरीमध्ये आपण पाहतोय दोन्ही संघ कशा पद्धतीने खेळतील, कशा पद्धतीने झुंज देतील. कडवं आव्हान आहे दोन्ही संघासमोर. एक एक मॅच जिंकले, दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. ही दुसरी मॅच आहे. जो जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये नक्कीच दाखल होताना पाहायला मिळेल. रिव्हर्स फटका, रिव्हर्स अटेम्प्ट फटका खेळण्याचा प्रयत्न, डोळ्यांच्या गजरात स्वागत केलं जाते. गोलंदाज आज पाहतोय व्यासपीठावरती अगदी सुसज्ज फुललं गेलंय. ग्रामस्थ मंडळ सावरी या मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक ग्रामस्थांच्या अगदी चेहऱ्यावरती हास्य आपल्याला पाहायला मिळत आहे. ही स्पर्धा संपूर्ण यशस्वी करण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत करूयात आणि जाऊयात मॅच दिशेने. ज्या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजच्या ट्रॅकवरती रणवीरवरती दौलत शिंदे याला आपण पाहतोय. समोर फलंदाज पाहिला तर विक्रम भोसले मैदानाच्या आतमध्ये. उलटा चेंडू आहे, गॅप मध्ये आहे, चेंडू निघून चाललाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा करतील. हळूहळू चेंडू निघून चाललाय, सीमा रेषे पार येतोय. या ठिकाणी दर्जेदार विक्रमच्या बॅट मधून चौकार पाहायला मिळतोय. 4 धावेने या ठिकाणी स्वागत केलंय. नशिबाचा चौकार, गॅप आहे मोठा, नाही धावांचा तोटा. मिळतील विक्रमच्या बॅट मधून 4 धावा. या 4 धावेने धावफलकावरती धावफलक जाऊन पोहोचते त्या 5 या अंकावरती आपण पाहतोय. शेमडी टीम आपण पाहतोय एक मॅच जिंकले, पुढे सरकले, एक पाऊल पुढे आला, दुसरं पाऊल पुढे कोण टाकेल याच्याकडे महत्वपूर्ण लक्ष असेल. हा देखील चांगला फटका आहे समोरच्या दिशेला. स्टँड अँड डिलिव्हरी पाहायला मिळतोय. लांबच लांब षटका. 6 धावांसाठी आपण पाहतोय. दौलत वरती आक्रमण केलंय. विक्रम भोसलेच्या बॅट मधून आपण पाहतोय एक चौकार, एक षटकार पाहायला मिळतोय. मागच्या हंगामामध्ये, मागच्या नेक्स्ट संडे मध्ये आपण जर पाहिलं तर हाच गोलंदाज अगदी घातक गोलंदाज ठरला होता. खूप साऱ्या धावा खर्च केल्या गेल्या होत्या. या ठिकाणी जर पाहिलं तर दौलत शिंदे याने आज मात्र आपल्या टीमच्या नावासाठी, आपल्या गावासाठी खेळ करत असताना 2 चेंडूवरती 11 धावा खर्च केल्या गेल्यात. हा देखील फटका चांगला आहे. आपल्या जाळ्यामध्ये फसवले क्षेत्ररक्षक. चेंडू खाली प्रशांत आहे, चुकी नाहीये आणि इथे मात्र टाळ्यांच्या गजरात स्वागत केले जाते. फलंदाज बॅक टू पॉइंट डगआउट मध्ये जशास तसं उत्तर प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये. एका दिशेला विकेटचं पतन, दुसऱ्या दिशेला आनंद व्यक्त करत असताना सावरी टीम आपल्याला पाहायला मिळते. एका दिशेला धावांचा धावाधाव वेग वाढत होता आणि या वेगाला अगदी थांबवण्याचं काम दौलत याने केलंय. मागच्या हंगामामध्ये दौलताचं खूप सारा खराब षटक मागच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळालं. ज्या ठिकाणी आपण पाहत होतो धावल्या अलाउड टीमने स्पर्धा आयोजित केली होती आणि तिथे मात्र आपण पाहतोय हा मागणा गोलंदाज ठरला होता, परंतु आज आपल्या या ठिकाणी स्वतःच्या आयोजनामध्ये चांगली कामगिरी करत असताना दौलतला आपण पाहतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय भोसले, अक्षय साळुंके मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. ज्यांना बकासूर म्हणून ओळखलं जातं, ज्यांच्याकडे कॅपॅसिटी आहे धावांचा मोठा डोंगर उभा करण्यासाठी, ज्याला जाणलं जातं, ज्याला मानलं जातं, ज्याच्या खांद्यावरती अगदी जबाबदारी आहे. हुकमे एका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अक्षय साळुंके आलाय. त्यांच्या अगेन्स्ट गोलंदाजी करताना अगदी पंचांच्या उजव्या हाताच्या बाजूने गोलंदाजी करतोय दौलत शिंदे. इथे मात्र चांगला फटका आहे, पुन्हा एकदा फसवलाय. इथे क्षेत्ररक्षक आहे, चुकीला माफी नाहीये. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद 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 डगआउट मध्ये झिरोचा चष्मा घालून अक्षयला देखील माघारी पाठवलंय. आता मात्र या मॅच मध्ये कमबॅक केलंय मी म्हणेन सावरी टीमने. ज्या ठिकाणी 2 विकेट्स मात्र महत्वपूर्ण मिळवल्यात दौलत याने आणि या मॅच मध्ये पकड निर्माण केली आहे. दोन महत्वपूर्ण विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे.
या हॅट्रिक साठी नक्कीच आमच्या व्यासपीठावरून नक्कीच आयुष्य कमेंट करून हॅट्रिक साठी नितीन दादा शिंदे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक येणार आहे. हॅट्रिक जर का आली तर नक्कीच 500 रुपयाचं मानधन या ठिकाणी दिलं जाईल. संपत दादा शिंदे यांच्याकडून देखील 501 रुपयाचं पारितोषिक या हॅट्रिक साठी लावलं जात आहे. मंडळाचे उपाध्यक्ष आहेत. मनोबल वाढवलं जात आहे फलंदाजाचं, परंतु इथे मात्र साथ द्यावी लागेल क्षेत्ररक्षकांना. पाहुयात येणारा चेंडू हॅट्रिकचा. अपेक्षा असेल सर्वांच्या मनामध्ये लाडू फुटत असतील की हॅट्रिक येऊ द्या आणि 500 रुपयाचं मानधन मिळू द्या, परंतु आज मात्र या ठिकाणी आपण पाहतोय राजेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हॅट्रिकचा चेंडू हवेमध्ये, हॅट्रिक साजरी झाली आणि इथे मात्र हाताला हुलकावरी देऊन ती निघून गेली आणि झेल मात्र सुटलाय. अगदी व्यासपीठावरती प्रेक्षक वर्ग उठून उभे राहिले होते. कॅच जोपर्यंत टिपला जातोय हातामध्ये चेंडू विसवून लक्ष ठेवलं होतं, परंतु शेवटच्या क्षणाला नाराज केलाय ते मात्र योगेश कांबळे याने. तरी सुद्धा या ठिकाणी नितीन दादा यांच्याकडून अगदी दौलत शिंदे यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पहा इथे मात्र विकेट्स मात्र मिळवण्याचा प्रयत्न जरूर केला होता, विकेट देखील साजरी करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु साथ मात्र दिली नाहीये. अगदी डोळ्यावरती चष्मा घालून टोपी डोक्यावरती घालून कॅच पकडायचा होता, परंतु तिथे मात्र ते करू शकले नाहीयेत. परंतु मॅच मध्ये कधी काय होईल सांगू शकत नाहीये मित्रांनो. अगदी अति उत्साह पणामध्ये टीम सावरी होती, परंतु तिथे मात्र निराशजनक कामगिरी योगेश कांबळे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. तरी देखील त्या गोलंदाजासाठी नितीन दादा शिंदे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. गोलंदाजाचं कौतुक केलं जाईल. मागच्या संडेला याच गोलंदाजाने नाराज केलं होतं, याच गोलंदाजाने या मॅच मध्ये आपल्याला आनंदित केलंय, परंतु एक एक वेळ एक एक काळ मित्रांनो बदलत असतो. एक एक दिवस हा नवीन येणारा दिवस काहीतरी नवीन येऊन घेत असतो, परंतु इथे मात्र नवीन गोलंदाज आपण पाहतोय. योगेश गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. विनय गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल. एक नवीन गोलंदाज, नवीन चेहरा आपल्या समोर आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर विनय आलाय. दुसरं षटक हाताळण्यासाठी पहिलं षटक संपलंय. धावसंख्या झाल्या त्या धावफलकावरती 13 धावा. राजेश आणि सुनील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहे. सुनीलच्या बॅट मधून एक चांगली अपेक्षा आहे फलंदाजीसाठी, त्यांना देखील चाललं जातं. फुल टॉस इथे मात्र थोडस सफल झाले. एकदा मात्र कंप्लीट केले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. अति घाई संकटात नाही. इथे मात्र घाई केली आहे क्षेत्ररक्षकाने. चेंडू मात्र निघून चाललाय. या रखरखत्या उन्हामध्ये अगदी चौकार पाहायला मिळतोय. दौलत कुठेतरी चुकी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. या धावा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला नक्कीच मागण्या ठरू शकतात, कारण की एका धावेसाठी मित्रांनो प्रत्येक संघाला परिश्रम, मेहनत, चिकाटीने आणि जिद्दीने खेळावं लागतं. या धावांचा तुम्हाला जेव्हा शेवटच्या क्षणाला त्यांचा खूप मोठा विचार करावा लागतो. आता मात्र हे ते पाहतो विनय अगदी चांगली गोलंदाजी करत असताना एक चौकार आलाय. पहिल्या चेंडूवरती सुनील फलंदाजीसाठी सज्ज आहे. प्रथम फलंदाजी करती या टीम शेमडी टीम आपण पाहतोय. फुल टॉस पुन्हा एकदा खराब चेंडू आहे का? इथे काय करतोय? चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली जातील, परंतु नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, फरार झालाय. येतोय हा चौकार. 4 धावा. चेंडू निघून जाईल. 4 धाब्यांसाठी फरार. बॅक टू बॅक दुसरा चौकार या ठिकाणी सुनीलच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. दोन चौकार आलेत आणि या 2 चौकाराच्या सहाय्याने संघाचं धावफलक देखील पुढे जाताना पाहायला मिळते. मी म्हटलं होतं सुनील मैदानाच्या आतमध्ये आहे, धावांचा वेग वाढवू शकतो, वाढवताना पाहायला मिळतोय. 2 चेंडूवरती 2 चौकार, एक फटका, दुसरा चटका इथे विनयच्या गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळालाय. त्यांच्या साथीला राजेश आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला अगदी शांतपणे उभे आहेत, त्यांच्याकडे देखील क्षमता आहे, परंतु विनयला मात्र थांबून चालणार नाहीये, कमबॅक करावं लागेल. आता मात्र आपण पाहतोय विनायक शिंदे पाठीमागे एक्शनच्या बाजूला उभे आहेत. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज, पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे, चुकी नाहीये. इथे मात्र झेल टिपला जातोय. अनिलचा सुनीलचा खेळ देखील संपुष्टात येताना पाहायला मिळतोय.
क्रिकेटच्या पटलावरती खूप सारे कष्ट तुम्हाला मित्रांनो घ्यावे लागतात. क्रिकेट हा असा खेळ आहे ना जिथे तुम्हाला सकाळी उठून मेहनत करावी लागते आणि ह्या मेहनतीच्या जोरावर हा खेळ जिंकला जातो. इथे सगळं कष्टाच्या जोरावर आहे. नशिबाच्या भरोश्यावर बसल्यावर उपाशी झोपावं लागेल मित्रांनो. तुम्हाला नशिबाच्या भरोश्यावर बसून चालणार नाहीये. स्वतःला सिद्ध करायचं असेल ना तर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला परिश्रम, मेहनत आणि चिकाटीने हा खेळ खेळावा लागतो. गोलंदाज विनय पुन्हा एकदा निघालाय. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतो. वैभव आलाय. यॉर्कर चेंडू होता या ठिकाणी पहा लेग साईडला कडवलाय. क्षेत्ररक्षक अनिल आहे. कोणतीही चुकी नाहीये. क्षेत्ररक्षक अगदी सुंदररित्या पार पडले. थ्रो देखील एकदम चांगला पाहायला मिळतोय आणि एकाच हवेवरती थांबून ठेवले दोन्ही बॅटरला. धाव संख्या झाली 22 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. एका दिशेला यजमान, दुसऱ्या दिशेला मेहमान स्वतः आयोजक टीम आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करत असताना. व्यासपीठावरती जर पाहिलं तर सावडी ग्रामस्थ, तसेच आपण जर पाहिलं तर या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक आम्हाला लाभलंय सन्माननीय आदरणीय तानाजी सावळाराम अखुंडे सर यांचं देखील आपण मनापासून सहर्ष व्यासपीठावरती स्वागत करूयात. सगळ्यात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा विनयच्या माध्यमातून चेंडू हातोळा जाईल. ते मात्र स्टेट ड्राईव्ह समोरच्या दिशेला अटॅक. चेंडू मात्र राजेशच्या बॅट मधून एक चांगला फटका दर्जेदार स्टेटला पाहायला मिळतोय 6 धावांसाठी. अगदी बॅटची मुवमेंट पाहिली तर अगदी स्ट्रेट फटका होता आणि तिथे मात्र चेंडूला बॅट वरती रनार मध्ये घेतला आणि फेकून दिलाय 6 धावांसाठी. या 6 धावेबरोबर षटक क्रमांक दुसरं संपले. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. एक चेंडू शिल्लक आहे अजून. 5 चेंडू टाकून चालेत. 28 धावसंख्या झाली. 28 धावा झाल्यात. 14च्या सरासरीने खेळतोय. 35 षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 14च्या सरासरीने खेळत असताना त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय धनवे सर, त्याचबरोबर कांबळे सर देखील या स्पर्धेसाठी उपस्थित झाले. त्यांचं देखील आपण मनापासून हृदयाच्या अंतकणातून सहर्ष स्वागत करूया. व्यासपीठावरती आपलं देखील मनापासून सहर्ष स्वागत आहे. फुलटॉस माफी नाहीये. चेंडू मात्र निघून जाईल. सीमा रेषे पार. फरार. बॅक टू बॅक दुसरा लगातार षटकार राजेशच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. एका दिशेला दौलत याने पकड निर्माण केली होती मॅच मध्ये. आता मात्र विनयवरती अटॅक पाहायला मिळालं आणि या अटॅक मुळे आपण जर पाहिलं तर 2 षटकार आले. त्या 2 षटकाराच्या सहाय्याने संघाचं धावफलक झपाट्याने पुढे जात असताना धाव संख्या झाली आहे 34. 34 धावा 2 षटकांच्या अखेरीस आपण पाहतोय. त्याचबरोबर मंडळाचे खजिनदार संतोष दादा शिंदे साहेबांचं देखील शुभ आगमन झालं. त्यांचं देखील आपण या ठिकाणी स्वागत करूयात. 2 अक्षरांचे लक मित्रांनो, 2.5 अक्षरांचे भाग्य आणि 3 अक्षरांचे नशीब उघडण्यासाठी 4 अक्षरांची तुम्हाला मेहनत घ्यावी लागते आणि ही मेहनत मात्र या ठिकाणी घेत असताना आपण सर्व खेळाडू पाहतोय. पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. काळेश्वरी देवी चषक 2025 पर्व क्रमांक 3 शेवटची स्पर्धा या हंगामामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये 16 संघांनी सहभाग घेतलाय. त्यातून 3 संघांचं स्वप्न नक्कीच पूर्ण होईल. परंतु हे 3 संघ कोण असतील हे शेवटच्या क्षणाला, शेवटच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये नक्कीच आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळतील. या चमचमच्या ट्रॉफ्यांवरती सर्वांचंच लक्ष आहे. परंतु या 16 टीम मधून 3घांचं स्वप्न पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल. स्वतःचा संघ नायक आपण पाहतोय निलेश शिंदे गोलंदाजी ट्रॅकवरती शेवटचे षटक हाताळण्यासाठी तयार झालाय. समोर फलंदाज आपण पाहिलं तर वैभव साळुंके पाहायला मिळतील. कुटाप्याचा चेंडू या ठिकाणी स्पंज केलाय. चेंडू मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं झालंय आणि एकच धाव त्या ठिकाणी आपण पाहतोय. प्रशांतचं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. प्रशांतचं कौतुक केलं जाईल. आज खऱ्या अर्थानं गोरेगावचा वंडर बॉय म्हणून त्याला देखील ओळखलं जातं आणि आज खेळत असताना आपल्या संघासाठी त्या ठिकाणी आपण जर पाहिलं चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना 1 धाव मात्र नक्कीच रोखण्यामध्ये यशस्वी झालाय. इथे मात्र चांगला चेंडू अपसाइडच्या दिशेने टाकलेला चेंडू होता. अगदी नियंत्रित गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अगदी गोपिनी सारखी बॅट फिरवली होती. बॉलचा काही संपर्क नाहीये. यष्टीरक्षकाच्या गुलदस्तानामध्ये चेंडू चावून विसवलाय. डॉट चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते.
निलेश शिंदे संघाचा संघ नायक म्हणून ओळखला जातो. राजेश मात्र या ठिकाणी आपण पाहतोय चांगल्या रंगामध्ये जोशामध्ये आहे. आता मात्र या ठिकाणी खराब चेंडू पाहायला मिळेल. अति बाहेर टाकणारा चेंडू या ठिकाणी पंच आमच्याकडे वळतायत. अवांतर धाव पाहायला मिळते. अवांतर धावेने धावफलकामध्ये नक्कीच फेरबदल पाहायला मिळेल. धावफलकावरती जर पाहिलं तर 36 सकाळपासून आमच्या स्कोरच्या भूमिकेमध्ये आमच्या साथीला अगदी खांद्याला खांदा देऊन या ठिकाणी स्कोरचे काम पाहतात ते आमचे लक्ष्मण हे देखील यांना आपण पाहतोय. फटका चांगला आहे. ताकदीचा वापर. टायमिंग प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सपार. षटकार 6 धावांसाठी राजेशच्या बॅट मधून एक लाजवाब षटकार पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी ते ताकद होता वैभव या ठिकाणी पाहिलं तर निलेश मात्र या ठिकाणी खराब चेंडू आणि या खराब चेंडूवरती समाचार घेत असताना राजेशच्या बॅट मधून एक लाजवाब षटकार पाहायला मिळतोय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून बरोबर या ठिकाणी चेंडूला पाठवून दिले 6 धावांसाठी. अकोटाबाचा चेंडू पुन्हा एकदा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी प्रवीण कोणती चुकी करणार नाहीये. झेल मात्र टिपला जातोय परंतु हा झेल मात्र टिपल्यानंतर आनंद साजरा जरूर केला जातोय. परंतु राजेशनं आपलं काम मात्र चांगलं केलंय. त्याच्या बॅट मधून जर पाहिलं तर 3 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. 18 धावा आपल्या टीमसाठी जमा केल्यात आणि या 18 धावा नक्कीच येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यासाठी त्या योगदान लाभदायक ठरताना आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅटर दिनेश साळुंके मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. निलेश मात्र या ठिकाणी फलंदाजाला बाद केल्यानंतर थोडासा आनंदी पाहायला मिळतोय. परंतु आता मात्र या ठिकाणी येणारे चेंडू या निलेश शिंदेला डॉट टाकावे लागतील. आपलं मनोबल वाढवलं गेलं या विकेटने. तेच कायमस्वरूपी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का हे देखील पाहावं लागेल. संपलं. फटका चांगला आहे. समोरच्या दिशेला स्ट्रेट ड्राइव्ह फटका आहे. प्रवीण आहे त्या ठिकाणी कोणती चुकी नाही. एक धाव मात्र पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु एकाच धावेवरती त्या ठिकाणी सावरलं जात आहे. थांबवलं जात आहे. आयोजक कमिटी मॅच चालू आहे. थोडस पाण्याची सोय करायचं आहे. रखरखत्या उन्हामध्ये आपण खेळतोय. पाणी या ठिकाणी संपलेलं आहे. थोडस आयोजक कमिटी आपण लक्ष द्या. निलेश शिंदे या ठिकाणी चांगला फटका. टप्प्याचा चेंडू लेग साईडला कडवला. क्षेत्ररक्षक आहे दौलत. एक धाव मात्र पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का. दुसरी धाव घेतायत तोपर्यंत यष्टी रक्षक पाठीमागे आपलं काम चांगलं चोख करतायत आणि विकेटचं पतन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक जर पाहिलं तर आपण पाहतोय दोन्ही संघादरम्यान ही मॅच आणि दोन्ही संघादरम्यान षटक. चला पंचांना देखील पाणी द्यायचे. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. 3 षटकांच्या अखेरीस संघाचा धावफलक जर पाहिला तर 44 44 धावा 45 धावांचं आव्हान उभं ठेवलंय. यानंतरची नेक्स्ट मॅच अंबावडे विपक्ष मुनावळे. दोन्ही टीमचे संघ नायक आपण या टॉस का बॉस मध्ये. अंबावडे विपक्ष मुनावळे दोन्ही संघाचे संघ नायक टॉस का बॉस मध्ये या. चला दोन्ही संघ टॉस का बॉस मध्ये या. ज्या ठिकाणी टॉस का बॉस मध्ये आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. बी ग्रुप मधील पहिली मॅच अंबावडे विपक्ष मुनावळे दोन्ही संघाचे संघ नायक टॉस साठी या आणि टॉस साठी आमंत्रित करूयात आपण जयेश शिंदे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. टॉस का बॉस मध्ये दोन्ही टीम या ठिकाणी सज्ज झाल्यात. बी ग्रुप मधून आपण पाहूयात पहिली मॅच अंबावडे एका दिशेला तर दुसऱ्या दिशेला मुनावळे टीम आपल्याला पाहायला मिळेल. टॉस साठी जयेश दादा शिंदे यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. बी ग्रुप मधील ही पहिली मॅच आहे. छापा आणि काटा असा कॉल आहे. कॉल कोण करेल. मुनावळे टीम कॉल करते. टॉस केला जातोय. छापा कॉल आहे. इथे मात्र काटा आलाय. टॉस मात्र जिंकलाय टीम अंबावडे टीम. आपण या ठिकाणी टॉस जिंकलाय. आपला निर्णय काय असेल. बॉलिंगचा. बॉलिंग करण्याचा निर्णय आहे. खेळपट्टी पाहिली तर अतिशय सुंदर खेळपट्टी आहे. फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी करायची प्रतिस्पर्धी संघ जर पाहिला तर मुनावळे टीम आहे. त्यांच्याकडे देखील चांगली फलंदाजी आहे. किती धावांपर्यंत या संघाला आपण रोकाल. मुनावळे टीम अगदी चांगली टीम आहे असोसिएशन मध्ये आपले आणि त्यांना कमीत कमी धावांपर्यंत आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू.
कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. टॉस जिंकलाय, प्रथमतः फलंदाज क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आज पाहतोय काळेश्वरी देवी चषक 2025 स्पर्धा शेवटची आहे. या स्पर्धेमध्ये काय स्वप्न घेऊन आपण आलात? लास्टची टुर्नामेंट आहे, अजून ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न आहे, पण आता मॅच झाल्यानंतरच कळेल कोण फायनल मारेल. सावरी टीमने सुद्धा चांगलं आयोजन केलेलं आहे, चांगली मेहनत घेतलेली आहे मुलांनी. अजून टुर्नामेंट पण चांगली यशस्वी पार पडतील. नक्कीच हे होते आंबोटी टीमचे संघनायक. आपण सगळ्या मुंडावळी टीमचे संघनायक यांच्याकडे टॉस मात्र हरलाय, परंतु प्रथमतः फलंदाजी आले. किती धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट कराल आपण? आम्ही 360 ग्राउंड आहे, कमीत कमी आम्ही 40 ते 45 धावांचा ट्राय करू. असे कोणते फलंदाज आहेत आपल्याकडे त्यांच्यावरती खूप मोठी जिम्मेदारी असेल आणि भरोसा असेल? आमचे फलंदाज आहेत स्वप्नील भोसले, गावावरून आलाय खास करून, महेंद्र भोसले, अवधूत भोसले आहे, शिवाजी भोसले आहेत. अवधूत भोसले आहे, महेंद्र भोसले आहे, स्वप्नील भोसले आहे. 300 किलोमीटरचा प्रवास करून या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. परंतु आज मात्र ही स्पर्धा आपण पाहतोय काळेश्वरी देवी चषक 2025. आणि या 2 शब्द या स्पर्धेविषयी काय सांगाल? सावरी टीमनं नियोजन पण खूप छान केलंय, त्यांचं सर्वप्रथम आधी कौतुक करतो. आम्हाला चान्स दिल्याबद्दल त्यांचा बी धन्यवाद. नक्कीच हे होते दोन्ही संघाचे संघनायक. ऑल द बेस्ट दोन्ही टीमसाठी देऊयात. आणि आमच्या समेत आमचे मित्र या ठिकाणी जोडलेत. आज खऱ्या अर्थानं आपल्या गावची स्पर्धा आहे. आज या स्पर्धेविषयी आपण जर पाहिलं तर ग्रामस्थ देखील उपस्थित आहेत. आणि जी मेहनत घेतली आहे ही किती दिवसाची मेहनत आहे या स्पर्धेसाठी? आपण सारासार बघता खूप रात्रीपासून मुलं मेहनत करत आहेत या कार्यक्रमासाठी. आणि सर्व ग्रामस्थ मंडळ सावरीचे आपण आभार मानले पाहिजे, मुलांचे सुद्धा आभार मानले पाहिजे. रात्रीपासून खूप कष्ट करतायत मुलं आणि उत्कृष्ट प्रमाणे अशी मॅच चाललेली आहे. आणि सगळ्या संघांना अभिनंदन, इथे आल्याबद्दल धन्यवाद. नक्कीच धन्यवाद. परंतु आज आपण पाहिलं तर गेल्या काळामध्ये आपण पाहिलं तर गावी अगदी वावरामध्ये बांधामध्ये मॅच पाहायला मिळत होती, परंतु आज मुंबईमध्ये तुम्ही 300 किलोमीटरचा प्रवास दूर करून आलाय. परंतु आज या ठिकाणी आल्यानंतर हे वातावरण कसं वाटतंय? क्रिकेट खेळत असताना क्रीडांगण कसं वाटतं? यूट्यूब लाईव्ह मॅच देखील आपण पाहतोय आणि या सर्व पाहताना तुम्हाला गावकऱ्यांचा कसा आनंद आहे? नक्कीच खूपच चांगला आनंद आपला अनुभव आहे. आणि आताच नवीन आधुनिक हे झाल्यामुळे आपल्याला यूट्यूबसुद्धा बघायला मिळतं आहे. त्यामुळे गावाला असो किंवा सातारला असो आपल्याला बघायला मिळतं आहे यूट्यूबच्याद्वारे. त्याच्यामुळे ते सुद्धा खूप आपल्याला सोयीस्कर पडतं आहे. आणि खेळीमेळीचं वातावरण या ठिकाणी उपस्थित आहे, त्याच्यामुळे खूप छान वाटतं आहे मॅच बघायला. धन्यवाद शिंदे बंधू. आपल्याच देखील विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती विराजमान व्हावं. सगळ्या मॅचच्या दिशेने पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर एक अप्परकट पाहायला मिळाला आणि दौलत शिंदेच्या बॅट मधून एक खणखणीत चौकार पाहायला मिळाला. दिनेशच्या गोलंदाजीवरती इथे देखील चांगला फटका आहे. चेंडू मात्र थांबणार नाहीये, चेंडू निघून चाललाय, सीमा रेषे पार येतोय दौलतच्या बॅट मधून लाजवाब चौकार. 4 धावा. या 4 धावेने मनोबल वाढवण्याला फटका आपण पाहतोय. जशाच प्रत्युत्तर आपण पाहिलं तर जशाच तसं उत्तर दिलं जात आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दौलत एका दिशेला, विनायक शिंदे एका दिशेला. ही जोडी महत्वपूर्ण जोडी आहे आणि या जोडीला थांबवायचं असेल ना तर दिनेशला मात्र या ठिकाणी काहीतरी करावं लागलं. मागच्या मॅच मध्ये पाहिलं तर आदित्य जाधव आणि उदय याला माघारी पाठवलं होतं, परंतु या मॅच मध्ये दिनेश साळुंके कशा पद्धतीची गोलंदाजी टाकतील? इथे मात्र पहा अगदी ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. इथे मात्र फलंदाजाला बीट करून पाठीमागे यष्टीरक्षक अक्षय साळुंकेच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळतो. एका दिशेला शेर, दुसऱ्या दिशेला सव्वा शेर पाहायला मिळेल. एका दिशेला चांगला चेंडू तर दुसऱ्या दिशेला चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पाहतोय एका दिशेला भारी तर दुसऱ्या दिशेला फलंदाज भारी पडताना पाहायला मिळतोय. दिनेश साळुंके पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळेल. दौलत शिंदे पाहूयात पुढचा लोअर फुल टच गॅप आहे तिथे क्षेत्ररक्षण मात्र खरा पाहायला मिळत आहे. चेंडू मात्र बाउंड्री लगेच आमच्या समोर येताना पाहायला मिळेल. प्रेम त्या ठिकाणी चेंडूला गॅदर करतील, कम्प्लीट करतील. तोपर्यंत दोन्ही फलंदाजांमध्ये गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आणि 2 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 44 धावा झाल्यात. 45 धावांचं टार्गेट उभं केलंय. चिरफाड करण्यासाठी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. एक मोठा भला डोंगर समोर आहे. हा डोंगर तुम्हाला पोखरायचा असेल ना तर हार मानून चालणार नाहीये. जिंकायचा असेल तर धाडस केल्याशिवाय तुम्हाला काहीच करता येणार नाही. इथे मात्र चांगला फटका होता. चेंडू हवेमध्ये, झेलची संधी, झेल मात्र होईल का? आणि इथे मात्र फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. शेवटच्या क्षणाला थोडस नाराज होताना पाहायला मिळतोय.
काय फटका खेळायचा होता आणि स्वतःने बॅट घातली बॉल वरती, तिथे मात्र बॉल स्पर्श करून पाठीमागे चालला होता, तिथे मात्र वैभवने कोणतीही चुकी केली नाही आणि दौलतला मात्र या ठिकाणी माघारी परतवण्यामध्ये यशस्वी झालाय. गोलंदाज दिनेश साळुंके पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाच्या अखेरीत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 10 या अंकावरती. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये योगेशला आपण पाहतोय. एका दिशेला योगेश, दुसऱ्या दिशेला विनायक पाहायला मिळतील, परंतु आज मात्र या क्रीडांगणावरती विनायकच्या खांद्यावरती एक मोठी जिम्मेदारी आहे. मैदानाच्या आतमध्ये हुकमी एक्का म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, कबड्डीमध्ये देखील त्यांचं काम चांगलं आहे, कबड्डी खेळत असताना देखील त्यांचा चांगला परफॉर्मन्स आपण पाहतो, परंतु आज या क्रिकेटच्या वर्तुळामध्ये, क्रिकेटच्या मैदानामध्ये कशा पद्धतीची फलंदाजी करतील, व्यासपीठावरती जे प्रेक्षक वर्ग बसले त्यांची मन जिंकण्याचा प्रयत्न करतील का, आज आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी खेळ करत असताना विनायकला आपण पाहतोय. कित्येक काळ या खेळाडूने आपल्या संघाला सावरलाय, परंतु या मॅच मध्ये कशा पद्धतीची फलंदाजी करणार विनायक शिंदे याच्याकडे मात्र सर्वांच्या नजरा लागल्यात. आज अपेक्षाने प्रेक्षक वर्ग अगदी व्यासपीठावरतून पाहतात विनायक शिंदे याला. पाहूयात आता मात्र या ठिकाणी गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर वैभव साळुंके पॉवर पेचं पहिलं षटक हाताळलं, ते मात्र दिनेश यांनी दुसरं षटक टाकण्यासाठी वैभवला आपण पाहतोय. एका दिशेला आपण पाहतोय हार्ड हिटर म्हणून ज्याला ओळखलं जातं विनायक शिंदे आपण पाहतोय. तर युवा टॅलेंट गोलंदाज आपण पाहतोय. युवाची हवा या ठिकाणी दाखवेल का गोलंदाज, हा देखील पाहावं लागेल, परंतु ज्याच्याकडे कित्येक वर्षाचा अनुभव आहे विनायक, हा मात्र मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीची फलंदाजी करतोय हा देखील पाहावं लागेल. पहिला चेंडू या ठिकाणी विनायक शिंदे यांच्यासाठी पाहूयात. इथे मात्र पहा अगदी कट झालाय, चेंडू पाठीमागच्या दिशेने चाललाय आणि चेंडू मात्र वाईट कॉल आलाय. पंचांचे हात अगदी समांतर आणि चेंडू मात्र या ठिकाणी अवांतर 1 धावेची भर पडली जाते. धावसंख्या धावफलकावरती जर पाहिलं तर 15 धावा धावफलकावरती, 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. अकरा धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील आणि खऱ्या अर्थानं जर पाहायला तर ही मॅच मात्र तुम्हाला पाहण्यासारखी पाहायला मिळेल. जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. इथे मात्र मी म्हटलं होतं अक्का गोला उछाल कर बोला आणि इथे मिळतील 6 धावांचा टोला. विनायक शिंदे ब्रँडेड स्ट्रोक पाहायला मिळतोय. षटकार 6 धावा. या मॅच मध्ये जर तुम्हाला शिरकाव करायचा असेल तर शेमली टीमला मात्र हा मोठा विस्फोटक फलंदाज विनायक शिंदेला तुम्हाला थांबवावं लागेल आणि विनायक शिंदेला जर का तुम्ही थांबवण्यामध्ये यशस्वी झाला नाहीयेत तर नक्की या मॅच मध्ये तो शिरकाव केल्याशिवाय राहणार नाहीये. आक्रमण केलंय आणि सांगून दिलंय षटकाराने हम भी किसी से कम नाहीये. गोलंदाज वैभवला इथे कमबॅक करावं लागेल. वैभव आज मात्र या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजी करता असताना याने देखील कित्येक वेळा आपल्या टीमला संकटातून बाहेर काढलाय, परंतु या मॅच मध्ये अगेन्स्ट फलंदाज जर पाहिला तर विनायक सारखा बल्लेबाज समोर आहे. याला गोलंदाजी करत असताना अगदी चांगला टप्पा, अचूक टप्पा टाकावा लागेल. रिवर्स फटका. इथे मात्र क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू निघून चाललाय. टन 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 येतोय चौकार. 4 धावा सीमारेषे पार. अख्खो टप्प्याचा चेंडू बॉल वरती नजर अगदी पूर्णपणे ठेवली आणि त्यानंतर मात्र रिवर्स फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि 4 धावा. 2 चेंडू वरती अद्याप धावा खर्च केले, त्या 10 धावा. आता मात्र पहिल्या घेर मधून दुसऱ्या घेर मधून तिसऱ्या आणि तिसऱ्या घेर मध्ये गाडी चालवत असताना विनायक शिंदे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र धावांचा वेग वाढलाय. गोलंदाजावरती थोडस का होईना प्रेशर जरूर आलंय, परंतु या ठिकाणी खचून चालणार नाहीये हे दाखवून द्यावं लागेल वैभव याला. इथे मात्र चांगला फटका आहे. अकोट टप्प्याचा चेंडू आहे, तिथे मात्र 1 धाव केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? एकाच धावेवरती समाधान मात्र मानावं लागतंय दोन्ही फलंदाजाला. एका दिशेला आपण पाहतोय विनायक शिंदे धावांसाठी संघर्ष करतायत. त्यांच्या साथीला नवीन बॅटर जर पाहिलं तर योगेश कांबळे, ज्याने झेल मात्र सोडला होता आणि झेल सुटल्यानंतर थोडासा स्वतःवरती नाराज होते, परंतु या मॅच मध्ये कशा पद्धतीने प्रेक्षकांचं मन जिंकण्याचं काम करतील. आजही तो झेल सर्व प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर, नजरेसमोर दिसताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी पहा. या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण आणि या खराब क्षेत्ररक्षकांचा दुधारा
या ठिकाणी 4 धावेंमध्ये मिळेल का? आणि हा मिळाला. चेंडू निघून चाललाय. या ठिकाणी 4 धावा. आताच्या टोटल धावा मिळतील त्या 5 धावा. पहा, दुष्काळात 13वा महिना. ज्या ठिकाणी एकच धाव होणार होती त्या ठिकाणी वैभवने चुकी केली आणि दुष्काळात 13वा महिना. धावा आल्या त्या 5 धावा. मॅच मध्ये तुम्हाला अगदी रंगीबेरंगी मॅच पाहायला मिळते. जर का ही मॅच जिंकून दिली ना तर नक्कीच विनायक शिंदे असू द्या, योगेश कांबळे असू द्या, कोणीही मॅच जिंकून द्या आणि प्रेक्षकांकडून 500 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला मिळवायचं असेल तर ही मॅच मात्र जिंकून द्यावी लागेल. संघाचा धावफलक जर पाहिलं तर धावसंख्या झाली आहे 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळेल. या षटकातले अजूनही चेंडू शिल्लक आहेत. विनायक शिंदे फटका चांगला आहे. पॉवरफुल स्ट्रोक आहे. 1 बाउंड चेंडू निघून जातोय सीमा रेषे पार. तोडछोड मैदानाच्या आतमध्ये उत्तर दिलं जात आहे. गोलंदाजाची या ठिकाणी आपण पाहतोय अटॅक केला जातोय आणि गोलंदाजाला मात्र चिंतेत टाकलं गेलंय. ज्या पद्धतीची गोलंदाजी हवी आहे ती गोलंदाजी मिळत नाहीये. आता मात्र या ठिकाणी गोलंदाजाला काहीतरी आगळं वेगळं करावं लागेल. आपल्या खात्यातला ब्रह्मास्त्र या ठिकाणी यॉर्कर पद्धतीचा चेंडू असेल असे चेंडू हातावे लागतील आणि या फलंदाजाला मात्र आपल्या वाटेतून दूर करण्यासाठी असे चेंडूंची गरज आहे. ते चेंडू मात्र या ठिकाणी फेटाळावे लागतील. धावसंख्या झाली 31 धावा. अक्कोट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स फटका. चेंडू निघून चालला सीमा रेषे पार. फरार मिळतील इथे मात्र 4. येतोय खणखणीत चौकार आणि या 4 धावेंमधून विजयाचं अंतर कमी करणारा हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. एका दिशेला धावांचा धाव वेग वाढवलाय आणि चौथा घेर मध्ये गाडी चालवली विनायक शिंदे आणि धावसंख्या झाली 35 धावा. आता मात्र 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे 10 धावांची. 6 चेंडू 10 धावा. आता मात्र षडयंत्र रचलं जाईल इथे मात्र शेमडी टीम आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटचं षटक म्हटलं की शेवटचं षटक हे अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये कोण गोलंदाज येणार हे देखील आपल्याला पाहावं लागेल. तुम्हाला विश्वास ठेवायचा असेल तर वेळेवर ठेवा, कारण सर्व काही बदलण्याची ताकद फक्त वेळेतच असते. इथं वेळ कोणावरती आली आहे, वेळेमध्ये तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल, कारण की इथे मात्र मॅच मध्ये रफ अँड टफ पाहायला मिळते. धाडसी माणूस भीत नाही, भिणारा माणूस धाडस करत नाही. जगात धाडस केल्याशिवाय कोणाला यश मिळत नाहीये, कारण ज्याच्यात आहे हिम्मत त्यालाच आहे मात्र किंमत. हिम्मत दाखवावी लागेल गोलंदाजाला, हिम्मत दाखवावी लागेल फलंदाजाला. पाहूयात कोणता संघ यशस्वी ठरेल आणि पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल तो. दोन्ही संघादरम्यान आपण पाहतोय दीपक लेग कटर गोलंदाज आपण ज्याला पाहतो. अटॅक अगदी चांगला केला जाईल का दीपकच्या माध्यमातून हे देखील पाहावं लागेल. जीवनातील अडथळे आपल्याला अधिक मजबूत बनवतात, त्यांना आव्हान म्हणून स्वीकारा, अडचण म्हणून नाही. तुमच्या संघर्षातूनच तुमचा विजयाचा कहाणी घडते. इथे मात्र कोण कहाणी घडवेल या मॅच मध्ये हे देखील पाहावं लागेल. एका दिशेला शेमरी टीम, दुसऱ्या दिशेला सावरी टीम आपण पाहतोय. काळेश्वरी देवी चषक 2025 चा थरार. अकोट टप्प्याचा चेंडू. इथे मात्र पहा काय घडतंय. थोडासा या ठिकाणी एक धाव मात्र कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? दुसरी धाव या ठिकाणी घेतली जाणार नाहीये, कारण की विस्फोटक फलंदाजी जो विनायक शिंदे मैदानाच्या आतमध्ये करतोय त्याला स्ट्राईक हवी आहे. आणि स्ट्राईक जर घेत असताना विनायक शिंदे आपण पाहतोय कशा पद्धतीची फलंदाजी करतोय. आतापर्यंत त्याच्या बॅट मधून 3 चौकार 1 षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. थोडस समालोचन कक्षामध्ये आयोजक कमिटी दीपक साळुंके काय गोलंदाजी हाताळतोय. पहिला चेंडू अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला आणि पहिला चेंडूवरती थोडासा फलंदाजाला या ठिकाणी बीट करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र आपण पाहतोय इथून पुढे 5 चेंडू 9 धावांची गरज. मॅच अगदी पाहण्यासारखी, प्रेक्षकांना पाहण्यासारखी मॅच आपण पाहतोय. दुपारच्या रखरखत्या उन्हामध्ये ही मॅच पाहतोय. गरमागरम वातावरण आहे. अकोट टप्प्याचा चेंडू टप्प्यात आलाय आणि कार्यक्रम या ठिकाणी पूर्ण केलाय.
तो मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण करत असताना विनायकच्या बॅट मधून एक लांबच लांब षटकार पाहायला मिळतोय. नितीन दादा शिंदे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र 4 चेंडू आणि धावा करायच्या आहेत, त्या मात्र 3 धावा. चेंडू आणि 4 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे आता मात्र जिंकण्यासाठी. इथे मात्र आपण पाहतोय मॅच अगदी रफ अँड टफ पाहायला मिळते. एका दिशेला आपण पाहतोय सावरे टीम अगदी चांगल्या रंगामध्ये आले, जोशामध्ये आले. आज मात्र प्रेक्षकांची मनं जिंकते स्वतः आयोजक आहेत, परंतु आयोजकांना पाहण्यासारखी मॅच आपण पाहतोय. ग्रामस्थ अगदी टाळ्यांच्या गजरात स्वागत करतायत. 4 चेंडू 3 धावा. इथे मात्र फटका चांगला आहे. मॅच मात्र फिनिश केली आहे. धोनी स्टाईल मॅच आपण पाहतोय. चौकाराने फिनिश केली आहे मॅच मात्र.